तासात घरी येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या जिम ट्रेनरचा मृतदेह 14 दिवसांनी सैफुल जवळील काटेरी झुडपात रबरी पाईपने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला। सचिन मच्छिंद्र माने वय 30 राहणार विजापूर नाका 2 नंबर झोपडपट्टी असे मृत तरुणाचे नाव आहे। ही घटना शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास उघडकीस आली। मृत सचिन हा 14 मार्च पासून घरातून बेपत्ता होता। याबाबत कुटुंबियांनी तो हरवल्याची फिर्याद दिली होती। शनिवार 14 मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना आपण अर्ध्या तासात घरी येणार आहे तोपर्यंत कैरीचे लोणचे आणि भाजी बनवण्यास सांगितले, पण तो घरातून गेल्यापासून त्याचा मोबाईल बंदच झाला। यामुळे कुटुंबियांनी याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती, पण तो शुक्रवारी 27 रोजी सकाळी आढळला। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला। दरम्यान नातेवाईकांनी सचिनचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संबंधित आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली। सचिनच्या पश्चात पत्नी कल्याणी, 3 वर्षांची मुलगी ओजस्वी, 1.5 वर्षांचा मुलगा पार्थ असे आहे। सचिनचे मोबाईल शॉपीचे दुकान होते, शिवाय जिम ट्रेनर असल्याने त्यांचे अनेक शिष्यांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान या घटनेचा तपास पोलीस करत आहेत। सैफुल जवळील एका खासगी हॉस्पिटलच्या पाठीमागील जंगलात 1 किलोमीटर दूर अंतरावर रात्री मृत सचिनची दुचाकी नातेवाईकांना दिसली, त्यामुळे त्यांनी सकाळी शोध सुरू केला तेव्हा एका काटेरी झुडपात रबरी पाईपच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत तो आढळला। त्याची बॉडी पूर्णपणे कुजलेली होती। तिथे जवळच त्याचा मोबाईल आणि चप्पल पडलेली होती। शरीरावरील सर्व मांस कुजले होते, तर फक्त हाडांचा सांगाडा दिसून येत होता अशी माहिती सूत्रांनी दिली। माझा नवरा मेलेला नाही, तिचा नवरा आणि तिचा भाऊ तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले। माझा नवरा मरणारातला नाही, शेवटचा फोन तिचाच आहे। चौकशी करा तुम्ही, पोलीस इतके दिवस काय करतात, इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही? 10 दिवसाच्या वर झालं कंप्लेंट करून, काय केलं इतके दिवस? पोलीस लोक काय केलं त्यांनी इतके दिवस? चांगलं केलं नाही, पोलीस लफडा आहे। याच्यामध्ये एक महिलेचं नाव येतोय, त्यांचा तुमच्या नवऱ्याचं काय म्हणजे कशामुळे झाली भांडण? ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती ती बाई। काय नाव त्यांचं? आणि तिच्या नवऱ्याजवळ आमच्या ह्याचं स्वप्नीचं फोन काहीच म्हणते, तिच्या नवऱ्याने सगळं फोन करून तिला सांगितलं। सगळं काय तिचा नवरा फोन केल्यानंतर काय बोलणं झालं? आम्ही मस्त मध्ये 2 जण जेवण केलं होतं। दुपारी मी लवकर येतो, कल्ले जिमला जातो मी, संध्याकाळी मला कैरीची चटणी करून ठेव, मला जेवण जात नाही, मी लवकर येतो आज घरी, एवढं बोलून घरातून गेले। बघा, आम्ही ज्यावेळेस आम्हाला कळलं, शिड्यावर मधून आम्हाला ज्यावेळेस कळलं, परवा दिवशी शिड्यावर मधून कळल्यावर आम्ही सगळा तो भाग पिंजून काढला। पिंजून काढल्यानंतर आम्हाला संध्याकाळी 5:30-6च्या टायमाला त्याची गाडी दिसून आली। गाडी दिसून आल्यानंतर आम्ही तिथं आजूबाजूचा पूर्ण एरिया आम्ही चौकशी केली आणि इकडे तिकडे बघितलं, आम्हाला कुठे दिसून आलं नाही, फक्त त्याची गाडी दिसली। गाडी दिसल्यावर आज सकाळी आम्ही ज्यावेळेस सगळीकडे बघायला गेलो, वन विभाग आहे तिथं, कुणाला जायला येत नाही, काय येत नाही, अशा ह्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही, हे पोलीस लोक हँगिंग म्हणतात, हँगिंग कसं म्हणायचं मला सांगा? एवढं झाड आहे आणि हे एवढं झाड आहे, पोलिसांना धरूनच केलेलं आहे हे सगळं। पोलिस आम्हाला 4 दिवस काहीच रिस्पॉन्स दिले नाही। ते तुमचं पोरगा काय लफडा केलेला आहे, त्याने काय पळून गेलेला आहे, हे केलेलं आहे, असं 4-5 दिवस घालवले। जेव्हा ते आम्ही दोघी जाऊन तिथं रडत बसल्यानंतर मग ते काढले कसलं मोबाईल वरच, मग पुन्हा मोहोळला गेले, मोहोळवर तिथं बघितले, तिथनं पण आले, तिथं पण काय सापडलं नाही म्हणले, त्यांना बोलवून घेतले, त्या पोरीला काय बोलवून घेतले नाही त्या दिवशी। सगळं ह्याने विश्वासघात करून त्या पोराचा आमचं पूर्ण 100% त्यांच्यावरच संशय त्यांनीच केलेला आहे आणि सुपारी देऊन केलेलं आहे हे सगळं। आणि त्यांनी रोज पोलीस स्टेशन मध्ये येतात, त्यांनी बाहेर सुपारी देऊन त्या पोराचा आमच्या घात केलेला आहे। आमचं पोरग पैलवान होतं, 10 माणसाला न ऐकणारं पोरग होतं, जिम करत होतं। आमचं पोरग असं काही करून घेण्यासारखं नाही, ह्याच्यामध्ये पोलीस सुद्धा मग सामील असतील, आम्हाला असं वाटायला आता। कारण आम्हाला न्याय पाहिजे, जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी इथनं घेऊन जाणार नाही। मला सांगा, आणि तिचे रेकॉर्डिंग आहेत सगळे। दोन हे हँगिंग म्हणतात, बरोबर आहे, हँगिंग म्हणते तर एवढ्या झाडाला आहे। मी स्वतः तिथं जाऊन बघून मी स्वतः सगळं करून आलो, तर त्या एवढाच पाईप आहे, पोकळ पाईप आहे,
झाडाला ही केलेलं आहे आणि इथं फक्त अडकवलेलं आहे. इथून एवढं अडकवलेलं आहे, इथं गाठ सुद्धा नाही त्याला. तर असं तुम्ही काय करणार पोलिसांना कुठं शेवटी घेऊन जावं नाही नाही, आम्ही त्यांना काय तर केल्याशिवाय आम्ही बॉडी घेऊन जाणार नाहीत. आम्ही पण इथंच बसणार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांना तुम्ही अटक करत नाही, त्याचं काय तर सोल्युशन काढत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. नमस्कार, मी माने स्वप्नील. माझ्या भावाचं आज दुःखद निधन झालेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही मिसिंग तक्रार दाखल केली होती विजापूर नाका पोलीस चौकी येथे. त्यानंतर 12 तारखेला त्याचं दुकानामध्ये काही भांडण झालं होतं, तक्रार झालेली होती. 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यावर आम्हाला संशय होता. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला 18 तारखेला तक्रार दाखल केलेली होती. माझा भाऊ 14 तारखेपासून मिसिंग होता आणि त्या संदर्भात आम्ही पोलिसांच्या मागे लागून त्याची चौकशी व्हावी, त्या लोकांना बोलवून घ्यावं, या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं. पण आज दिनांक 26 तारखेला काल आम्हाला संध्याकाळी 26 तारखेला संध्याकाळी सीडीआर आला. सीडीआर वरून कळालं की लोकेशन सैफुलच्या मागे, त्याच्या दुकानच्या मागे पाटील नगर येथे भेटलं आणि तिथं आम्ही तपास करत म्हणजे आम्ही तिथं चौकशीला गेलो असता आम्हाला त्याची गाडी आढळली. मग रात्री तिथं आम्ही सगळीकडे आसपास चौकशी केली, तिथं कोणी हा व्यक्ती आलेला आहे का वगैरे वगैरे. मग सकाळी गेल्यानंतर परत आम्ही जेव्हा तपासणी करायला सुरुवात केली, पोलिसांना फोन केला, पोलीस पण आमच्या सोबत होते. त्यावेळेला तिथं मागे एक पत्रा होता, पत्रा शेडच्या मागे वनविहार आहे, तिथे एक पत्र्यातून एक जागा जात होती, तिथं स्मेल यायला सुरुवात झाली. तिथं आम्ही जाऊन बघितलं तर काय तर डेड बॉडी होती आणि ती डेड बॉडी पूर्णपणे डिकम्पोज झालेली होती आणि त्याच्या गळ्यामध्ये पाईप लावलेला होता आणि त्या पाईपला गाठी वगैरे काहीही नव्हत्या. आणि आजूबाजूला ज्या वस्तू पडलेल्या होत्या, त्याचा मोबाईल, त्याचा चप्पल, त्याच्या घड्याळ, त्यावरून आम्हाला ओळख पटली की हा आमचा भाऊ आहे आणि त्याचा 100% घातपात झालेला आहे. ज्या व्यक्तींच्या विरोधात आम्ही तक्रार दिलेली आहे त्या व्यक्तींच्या विरोधात आम्ही वारंवार पोलिसांना सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला, आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल त्यांनी करायलाच पाहिजे आणि त्यांना अटक करायला पाहिजे आणि त्यांची पूर्ण चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मोबाईल दुकानमध्ये यायची जायची त्यांचं काय रिलेशन आहे आम्हाला माहित नव्हतं. नंतर जेव्हा आमचा भाऊ मिसिंग झाला 14 तारखेला, मला 17-18 तारखेला त्या दोघांचे पण फोन आले. तिचा नवरा जो कोणी, त्या दोघांचे मला फोन आले, आमच्या घरचं वाटोळं केलं, आमचं नुकसान केलं, तुमच्या भावाला समजावून सांगा नाहीतर काय खरं नाही, असं तसं त्यांनी आम्हाला भाषा वापरली. त्यावरून आम्हाला संशय आला. त्याआधी आम्हाला काही माहित नव्हतं ह्याबद्दल. नंतर आम्ही मग पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, त्यांना बोलवण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी खोटं बोलले की आम्ही काही केलेलं नाही वगैरे वगैरे. पण आम्हाला आता आमच्या भावाची डेड बॉडी सापडलेली आहे आणि ती अशा अवस्थेत आहे की त्याचा मर्डरच झालेला आहे, 100% त्याचा घातपात झालेला आहे. तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे, हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण का त्याच्या गळ्यामध्ये जे पाईप आहे त्या पाईपला गाठी नाहीत, काय नाहीत, त्याला आणून अडकवण्यात आलेलं आहे. आणि जे झाड आहे त्याच्या हाईटच्या लेवलचं एवढा झाड आहे. हा बॉडी बिल्डर होता, तुम्ही त्याच्या स्टेटसला बघू शकता, इंस्टाग्राम बघू शकता, त्याची बॉडी कशी आहे काय आहे. त्याला 10-12 लोकांनी चांगलं त्याची एकतर पहिल्यांदा त्याचं मर्डर केलेलं असणार आहे आणि तिथं आणून अडकवलेलं असणार आहे. त्याची गाडी तिथं जवळपास भेटलेली आहे आणि यावरून 100% आम्हाला वाटतंय की त्याचा मर्डर झालेला आहे. या लोकांची कसून चौकशी व्हायला पाहिजे. त्या संदर्भात मी आताच आमदार जे आहेत आपले देवेंद्र कोटे यांना पण निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यालाही निवेदन देणार आहे, गृहमंत्र्यालाही निवेदन देणार आहे की या संदर्भात सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि इथं त्यांची जी बायको राहते ती मोबाईल दुकानच्या मागेच राहते आणि तिचं आणि याचं काय अफेअर आहे का नाही आम्हाला याची कल्पना नव्हती. पण हे वाटतं की त्यांचं अफेअर होतं, हा तिला घेऊन फिरला वगैरे वगैरे. मग बायको इथं आणून सोडायचीच कशाला, आमचा त्याच्याशी संबंध नव्हता. मग त्याच्या पद्धतीने त्यांनी संशय घ्यायला सुरुवात केली. 4 चौघात तो बोलला देखील आहे की बाबा याला समजावून सांगा नाहीतर याचं काय खरं नाही वगैरे वगैरे. आणि त्यातनं आम्हाला असं वाटतं की त्यानेच याचा घातपात केलेला आहे आणि 10 दिवसानंतर आम्हाला त्याची बॉडी सापडते. त्या बॉडीची अवस्था इतकी विचित्र झालेली आहे की त्याला आम्हाला म्हणजे त्याची ओळख देखील पटवता येत नव्हती. त्याचा मोबाईल, त्याचं घड्याळ, त्याची चप्पल, त्याचा शर्ट, यावरून आम्ही त्याची ओळख पटवलेली आहे. इतकी भयंकर अवस्था त्याच्या बॉडीची झालेली होती, इतकं भयंकर त्याच्या बरोबर घडलेलं आहे. तर त्या संदर्भात आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे आत्ताच्या आत्ता ताबडतोब. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.